सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे। ही बंदी 31 मार्चपर्यंत असल्याचं सरकारने सांगितलं होतं। मात्र आता 31 मार्च नंतर ही कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत। केंद्र सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता। यावेळी ही निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता। त्यामुळे 31 मार्च नंतर तरी सरकार कांद्यावरील निर्यात बंदी उठवेल अशी अपेक्षा देशासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होती। मात्र तसे काही झाले नाही। 31 मार्च नंतर देखील कांद्याच्या निर्यातीवरील बंदी कायम ठेवणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी देखील आक्रमक झालेत। सरकारने तातडीने त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय। केंद्र सरकार सध्या महागाई नियंत्रणात आणण्यासाठी विविध धोरणे आखत आहेत। यातील एक धोरण म्हणजे कांद्यावरील निर्यात बंदी आहे। कांद्याच्या किमती वाढू नयेत, सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे। मात्र दुसऱ्या बाजूला सरकारच्या या निर्णयामुळे देशातील शेतकरी मात्र संतप्त होत आहेत। कारण कांद्यावरील निर्यात बंदी केल्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे। याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। त्यामुळे तातडीने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करतात।